आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय। महायुतीच्या वचननाम्यात आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे दरमहा 1500 रुपये होते ते वाढवून 2100 रुपये देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी भविष्य काळात देण्याचा संकल्प सुद्धा या सरकारचा आहे। शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे 6000 रुपये व राज्य सरकारचे 6000 रुपये असे आपल्याला 12000 रुपये मिळतात। त्यात वाढ करून 15000 रुपये देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी वचननाम्याच्या द्वारे केलेला आहे। त्याचबरोबर प्रत्येकास अन्न, वस्त्र व निवारा मिळला पाहिजे याचंही नियोजन या सरकारच्या वतीने केलं झालं आहे। वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत आपणाला दरमहा 1500 रुपये मिळत होते, त्यात वाढ करून पुढच्या कालखंडात 2100 रुपये देण्याचा संकल्प या शासनाचा आहे। पुढचे 5 वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा संकल्प सुद्धा या सरकारच्या वतीने केला आहे। 25 लाख बेरोजगार युवकांपैकी 10 लाख बेरोजगार विद्यार्थ्यांना दरमहा 10000 रुपये स्टायफंड देऊन त्यांना जर्मन व जपान या देशात प्रशिक्षणासाठी पाठवण्याचं आणि त्यांच्याशी करार करण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारलं आहे। त्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण जर का असेल तर पाऊस झालेल्या कालखंडात शेतीला जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीत, म्हणून 45,000 गावात पाणंद रस्ते करण्याचा संकल्प महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे। अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15,000 रुपये मानधन आणि त्यांना सुरक्षेचा कवच देण्याचा संकल्प सुद्धा या सरकारचा आहे। वीज बिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना एकही रुपया विजेचे बिल घेतलं जाणार नाही। हे शेतीसाठी त्याचबरोबर घरगुती वीज वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना 30% सवलत देण्याचं सुद्धा या सरकारनं जाहीर केलेलं आहे। त्याचबरोबर सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 100 दिवसाच्या नंतर तुम्हाला काय आमच्या पुढचे विजन असेल हे वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा संकल्प या सरकारचा आहे। हा वचननामा महायुतीचा म्हणून जाहीर प्रकटन करून सर्वांच्या समोर मांडलेला आहे। त्याचबरोबर 2240 उमरगा विधानसभा मतदारसंघाचा अनुसूचित जातीचा राखीव मतदारसंघातला मी आमदार म्हणून पुढच्या 10 वर्षा म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडासाठी कृष्णा खोरेचं पाणी या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली, पण त्याला लागणारा पुरेसा निधी विहित वेळेत उपलब्ध न झाल्यामुळं मागच्या आधीच्या आमदारांनी माझ्या बसवराजजी पाटील साहेब असतील, रवी सर असतील आणि मीही गेली 10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करत होतो, पण मागच्या 2.5 वर्षाच्या काळात ही योजना मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या योजनेसाठी लागणारी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आणि आता त्यातला 7 TMC पाण्याचा उपसा करून तुळजापूरच्या घाटमाथ्यावर रामदरापर्यंत पाणी आणण्याचं 2-3 महिन्यात ते पाणी तिथं पोहोचलं। तदनंतर टप्पा क्रमांक 6च्या माध्यमातून तुळजापूर ते कराळीच्या डोंगरापर्यंत आपल्याला ते पाईपलाईन मार्फत पाणी आणायचं आहे आणि जेव्हा आपल्या भागात पाऊस होणार नाही त्या कालखंडात ज्या तळ्यात पाणी नाही त्या तळ्याच्या जवळची वॉल खोलल्यानंतर त्या तळ्यात पाणी सोडण्याचं काम सुद्धा त्या माध्यमातून केलं जाईल। उमरगा शहर, लोहारा शहर, मुरुम शहर या तिन्ही शहरातील एकंदरीत फेरीवाले, भाजीवाले, फळ विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र भाजी मंडई निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे। त्यासाठी आपण व्यापारी संकुल बांधून त्यांना त्या सेवा आणि सुविधा देण्याचं काम पुढच्या कालखंडात केलं जाईल। महिलांसाठी सक्षमीकरणासाठी विविध अशा योजना सरकारच्या आहेत, त्यात आपणही पुढच्या कालखंडात व्यापारी म्हणजे बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन
त्यांनाही मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचा मानस मी स्वतः या ठिकाणी माझ्या मतदारसंघात ठेवलेला आहे. त्याचबरोबर MIDC मध्ये कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना नसल्या कारणानं आजपर्यंत उद्योग उभारू शकले नाहीत. म्हणून उमरगा शहराची पूरक पाणी पुरवठा योजना जी होत आहे त्या योजनेतला काही हिस्सा MIDCच्या उमरग्याला देऊन त्या ठिकाणी नवीन उद्योगाची निर्मिती करण्याचा संकल्प आहे. त्याचबरोबर लोहारा या ग्रामीण भागातली MIDC काही ठिकाणी उभारून तिथल्याही युवकांना उद्योग निर्माण झाल्यानंतर हाताला काम मिळेल त्यासाठीही प्रयत्नवादी राहणार. त्याचबरोबर